इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता. पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये कोणाला धमकावण्याकरिता, फ्रॉड करण्याकरिता नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व एक महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता. तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती. फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026 BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं. तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले. त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1 चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल ॲनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे ॲनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होते. तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश. सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंद्री, जिल्हा धनबाद, झारखंड. निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई. आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे. अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र. जी MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे. तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषणमध्ये PSI श्री श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे. मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला. यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाझिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे. सायबर जे महत्वाचं तपास पथक होतं यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण. गोपनीय माहिती इंटेलिजन्सचं जे पथक होतं योगीराज गायकवाड, अमोल पोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे. रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मसदे, समाधान पवार आणि QRTचे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांची
उल्लेखनीय कामगिरीमुळं आणि कार्यवाहीमुळं एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळं हा अतिशय महत्वाचा, संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. सर, यामध्ये काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे आयडीज आहे, गाडीवरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलेलं आहे आणि सायरन वगैरे लावलेली आहे गाडीला. नेमकं हे मोडस काय होती? म्हणजे फक्त लुटमारीचा उद्देश होता, आणखी काही नवीन याच्या मागची मोडस होती काय? नेमकं हे प्रकरण आहे असं यात आपण सांगितल्याप्रमाणे काही तसे आपल्याला वस्तू आढळून आलेल्या आहेत, ज्या बनावट आय कार्ड वगैरे. तर या बाबतीत आपण सखोल तपास करत आहोत आणि यामध्ये अजून त्यांची कुठली कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा याचा वापर करून कोणाला फसवणूक करण्यात आली आहे याचा तपास अंती आपण निष्पन्न करू. नाही, सध्या आपण फक्त हे जे चोरीचा रॉबरीचा गुन्हा होता त्याची रिकव्हरी आणि याच्यामध्ये तपास केलेला आहे. परंतु यापुढे त्याची पीसीआर किंवा पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर सविस्तर तपास. बरोबर आहे, अजून पीसीआर मिळवायची आहे आरोपीची. पीसीआर मिळाल्यानंतर आपण याचा सविस्तर. गाडी आयडेंटिफाय आहे, आय कार्ड दिसत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. बरोबर. हे जीएसटीचे अधिकारी, ईडीचे अधिकारी असं वाचवून हे पोलीस अधिकारी सांगितलं, आपण सांगताना सांगितलं की पोलीस अधिकारी असल्याचं भासवून हे केलं आणि गाडीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. नेमकं सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणून सांगत होते का पोलीस अधिकारी होते? हे बघा, फिर्यादीने जे सांगितलं की पोलीस अधिकारी म्हणून त्यांना धमकावण्यात आलं किंवा लूट करण्यात आली, त्याप्रमाणे आपण फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार त्यानुसार तपास होऊन पुढील अधिक माहिती निष्पन्न करण्यात येईल. आय कार्ड जमा केलेले त्यावरती काय नाव? आय कार्डचा तपास करण्यात येईल आणि आय कार्ड जेन्युन लावलेले त्याच्यावर काय पद काय त्यांची नावं काय आहे? इन्कम टॅक्स, रेल्वे. ठीक आहे, ते वर्दी वगैरे भेटली का? वर्दी वगैरे भेटली पोलीस? वर्दी वगैरे नाही भेटलेली, पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे म्हणजे रेल्वेचे आहे, इन्कम टॅक्सचे आहे, अँटी करप्शनचे आहे, असे वेगवेगळे आय कार्ड आहे. आणि याचा वापर नक्की कशा करता, कोणाला धमकावण्याकरिता, फ्रॉड करण्याकरिता किंवा इतर कुठल्या गोष्टींकरिता करण्यात येत होता याची आपण सखोल तपासात निष्पन्न करू. एकाकडनं पैसे त्यांनी नक्की आहेत का आणखी काही लोकांना पण? सध्या तर एक फिर्यादी आपल्या समोर आहेत ज्यांच्याकडून त्यांनी लूट केली होती. इतर जर आपल्याला निष्पन्न झाले त्यांना त्यांना कशी मिळाली? म्हणजे त्या ठिकाणी असे एवढे पैसे असतील त्यांना कसं मिळाले त्याबाबत? हे बघा, आपण जेव्हा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आणि त्यांची सखोल चौकशी करू त्यावेळी सर्व या गोष्टी निष्पन्न होतील. तर यामध्ये ती महिला अटक केली, तिचा रोल काय होता? मी तेच सांगतोय की अजून त्यांना कोर्टात हजर करायचं आहे आणि पीसीआर घ्यायची आहे. पीसीआर घेतल्यानंतर प्रत्येकाचा स्पेसिफिक रोल काय होता हे सर्व व्यवस्थित त्याचा तपास करण्यात. एक आरोपी झारखंडचा, एक उत्तर प्रदेशचा, एक वसईचा, एक नाशिकचा आहे. या दोघांची सांगड कशी घातली? बरोबर आहे, हे मुंबईमध्ये सर्व एकत्र आलेले होते आणि त्यांच्यात जे काय आपण पुढील मोबाईल अनालिसिस, सीडीआर अनालिसिस यानुसार आपण त्यांचं यापूर्वी कधीपासून कॉन्टॅक्ट होते आणि तसंच आपण जेव्हा इंट्रॉगेशन करू या सर्व गोष्टी निष्पन्न होतील. तुमच्या पाठीमागे लावलेला आहे तुम्ही, एवढी रक्कम आहे, गन आहे, एवढे आय कार्ड आहे, नेमकं काय घडलं, काय आहे प्रकरण, काय घडलं ते? सध्या तर मी ऑलरेडी सांगितलंय की फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे लुटण्यात आलेले, आपण ते रिकव्हरी केलेली आहे आणि पुढील तपास करण्यात येत आहे. हे अजून फिर्यादीची उलट तपासणी घेण्याचं काही प्रयोजन नाही, जेव्हा ते तपासामध्ये निष्पन्न होईल. गाडी कोणाच्या नावावर आहे? गाडीची काय? मी ते सांगतोय की हे सर्व गोष्टी पुढील तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न होईल. तपास चोरीची आपल्याकडे तरी कुठली तक्रार दाखल नाही, इतर कुठे असेल तर आपण त्याचं नक्की. फिर्यादी कोण आहे नेमका? फिर्यादी कोण, त्याचा व्यवसाय काय आहे? फिर्यादी कोण आहे, व्यवसाय काय, त्याच्याकडे एवढे पैसे कसे आले? ऐका ना, तुम्ही जरा थोडंसं विषय सांगा ना. सरच बोलते, मी ते सरांना कॉपी देतो. तुम्हाला दिलेली कॉपी, फिर्यादीची कॉपी तुम्हाला दिली ती आता मी त्याच्यात नाही. फिर्यादी कोण आहे, त्यांचा व्यवसाय काय, त्याच्याकडे एवढी रक्कम कशी आली? रकमेबाबत आपण तपास करूया लगेच. आपण काही त्याचं आपलं मेन उद्देश होता की जे फिर्यादीची लूट झाली ती आधी रिकव्हर करणं, नंतरच्या गोष्टी आपण तपासावर निष्पन्न होतो. त्यांचा व्यवसाय वगैरे काय असेल? म्हणजे तक्रार देताना त्यांनी लिहिलं असेल आणि अमाऊंट आरोपी आणि त्या महिलेचं प्रेम प्रकरण देखील होतं याबाबत नाही माहिती अजून. फिर्यादीने 70 लाख रुपये लुटण्याची तक्रार दिलेली होती, मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कम लुटली गेली असल्याच्या चर्चेच्या आहेत. आपल्या ज्या FIR मध्ये आहे ती 70 लाखाचीच आहे. ज्या काही अफवा असतील ते अफवा असतील, परंतु आमच्याकडे त्याची काही माहिती नाही. रिकव्हरी 55,10,000 कॅश.
खर्च केले काही सांगितलं? तपासात होईल का निष्पन्न. तर हे जे शस्त्र दिसत आहेत मागे हे बनावट आहेत की खरे आहेत? हे जेव्हा त्याची तपासणी होईल लॅबमध्ये त्यावेळेस समजेल आपल्याला. एक दिवस लेट घेतली असती तपासणी केल्यावर. कारण की अर्धे उत्तर तर पत्रकार देत आहेत. सर मी युनिट 1 ला आलो ना लगेच येतोय ऑफिस. येस सर. येस सर बोल भेटू. येस सर. त्याचं नाव सांगितलं. दक्षेश कुमार प्रजापती असा आहे आणि तो व्यापारी आहे, त्याचा व्यापार आहे बिझनेस. सॉरी खाजगी नोकरी म्हटलेलं आहे. हो 29 वर्ष. त्यामध्ये सर हवाल्याचे पैसे असल्याचं सांगितलं जातं, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? ह्या सगळ्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील. बोलताय काही नाही, आवडतं घ्यायचं. थँक्यू.